उद्या आहे आमच्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आणि आम्ही करतो आहे त्याच्यासाठी खूप असं सुंदर सरप्राईज प्लॅन. मग सगळं आवरल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून श्रीसाठी जे गिफ्ट आणल्या होत्या त्या सगळ्या पॅकिंग करून घेतलं. कारण त्याच्यासमोर आम्ही काय पॅक करू शकत नव्हतं. तो झोपल्यानंतर म्हटलं पॅकिंग करून ठेवूयात. झेंडूची फुलं वगैरे चुरा करून ठेवली. सकाळी लवकर उठलेले 4 वाजताच. 4:45 वाजता माझी अंघोळ वगैरे आवरली, चहा पिला आणि सगळं झाडून पुसून सगळं हॉल वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. आता म्हणलं सगळं जे काही चहाची भांडी वगैरे होती ती धुवून घेतली. बाहेर जाऊन फुलं तोडून आणली. देवपूजेसाठी पण तयारी करायला पाहिजे कारण स्कूलला पण जायचं होतं. मग ही जी गिफ्ट पॅक करून घेतली होती ती सगळी एका बॅगमध्ये भरली आणि हे असे छोटे छोटे मी प्रिंटआउट्स आणलेले आहेत. तर ते प्रिंटआउट्स मी ठेवून घेतले आणि झेंडूची फुलं जी चुरा केली होती ती त्या प्रिंटआउटच्या शेजारी मी सगळी लावून घेतली. खूप सुंदर दिसत होतं ते आणि त्याचा आता 13 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि 14वं वर्ष त्याला चालू होतं आहे. तर आम्ही मस्तपैकी त्याला रेग्युलर यूजमध्ये येतील अशा छोट्या 13 गिफ्ट आणल्या होत्या. मग त्यानंतर असं छान सगळं प्लॅन केलं आणि रांगोळी काढून ते प्रत्येक एक एक पावलावरती 1, 2, 3 असं मी छान लिहून घेतलं. खरं तर मला खरंच इतका आनंद होत होता मुलासाठी आपल्या काहीतरी करायचं म्हटल्यानंतर. आणि त्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मी गिफ्ट ठेवून घेतल्या. आणि हा आहे माझ्या कामाचा फायनल लूक जो मी माझ्या मुलासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे. आता बघूयात त्याची रिॲक्शन कशी असणार आहे ते. खरं तर या गिफ्ट मी छोट्या-छोट्याच आणि 13 गिफ्ट घेतलेल्या आहेत. पण गेले आठवडाभर मी विचार करते आहे, की काय-काय गोष्टी त्याला यूज होतील आणि त्या मी आणायचा प्रयत्न केलेला आहे. उद्या सकाळी बघितल्यानंतर किंवा त्यानं हा जे सगळ्या गोष्टी बघेल त्यावेळेला त्याची रिॲक्शन नक्कीच मला बघायला आवडेल. खरं तर आपल्या मुलाचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी महाराष्ट्रीयन फॅमिलीसाठी एक सणच असतो. महाराष्ट्रीयन काय सगळ्यांच्यासाठीच हा सण असतो. तर बघूया त्याची रिॲक्शन कशी असणार आहे ते. बघून घ्या एकदा फायनल डेकोरेशन.